श्री स्वामी समर्थ. श्री जगदंबा मातेची जय. आज मी फुलोरा चढवला आणि त्याचा व्हिडिओ मी स्टेटसला ठेवला होता आणि यूट्यूबलाही टाकला. परंतु मला खूप महिलांच्या टिपण्या आल्या की हा फुलोरा ही जी गोष्ट आहे ती काही घराण्यामध्ये, आत्ता मला समजलं की ही काही घराण्यामध्ये आहे, काही गावांमध्ये ही पद्धत आहे, काही गावांमध्ये ही पद्धत नाही आहे, काही प्रदेशामध्ये ही पद्धत नाही आहे. जसं मला ज्या टिपण्या आल्या त्या पुणे, मुंबई, शिरपूर, त्यानंतर कोकण काही भाग आणि धुळ्याकडचा सुद्धा काही भाग. वास्तविक पाहता आमच्या खानदेशात ही पद्धत आहे, तरीसुद्धा तिथल्या काही भगिनी इतरत्र गेलेल्या असतील तर त्यांना ही पद्धत माहिती नाही. तर त्यांनी असं विचारलं आहे की ताई हा फुलोरा कसा बांधतात, कसा करायचा असतो आणि याच्या पापड्या किती असतात, कशा प्रकारे याच्या पापड्या दोऱ्यात बांधल्या जातात. तर त्या सगळ्या भगिनींची मी ज्या वेळेला त्यांचे टिपण्या बघून घेतल्या, मी तिथं उत्तर दिलं नाही त्यांना की नाही आपण एक आता व्हिडिओमधूनच यांना उत्तर देऊ, म्हणजे यांना तर ती माहिती मिळेलच, परंतु ज्यांना ही माहिती पाहिजे त्यांच्यासाठी ही माहिती मिळेल. तर ह्या फुलोऱ्याची पद्धत अशी असते की हा गव्हाच्या पिठाचा बनवतात. तर गव्हाचं पीठ किंवा मैदा पण घेतात, ताजा मैदा असला तर तो आणि फुलोरा करताना जसं घरामध्ये आता महिलांना ह्या गोष्टी माहिती आहे तर 4 दिवसाचं सगळं पाळावं लागतं. काही महिला म्हणतात तर देवी तर एक स्त्री आहे, मग आपण हे का पाळायचं, देवी पण आपल्यासारखी स्त्री आहे. तर मला असं सांगायचं आहे ती देवी आहे आणि ती दैवतात मोडली जाते. ती स्त्री असली तरी ती दैवत आहे. आणि अगदी थोडक्यात सांगते मी की हे 4 दिवसाचं का पाळायचं असतं, अगोदर मी त्याची माहिती देते. तर ते का पाळायचं असतं, जसं आपण साधा मोबाईल जर आपण संडासच्या भागाला नेला आणि संडासला गेलो आहे आपण, तिथं मोबाईल घेतला आणि काही देवाची पोस्ट आली तर आपल्याला ती उघडावीशी वाटते का, नाही का, की तो भाग संडासाचा आहे. किंवा देव्हारा म्हटलं तर संडासच्या भिंतीजवळ, बाथरूमच्या भिंतीजवळ आपण ठेवतो का, किंवा त्याच्या लगत अगदी देव्हाऱ्याचे काही वस्तू संडास बाथरूमपर्यंत आपण नेतो का, मूर्ती वगैरे काही, तर नाही. आणि संडासला बाथरूमला जाऊन आल्यानंतर आपण स्वच्छ हातपाय धुतो, मगच आपण देवाजवळ जातो. काही लोक तर अजूनही आंघोळ करतात आणि नंतर काही पारायण असलं, दिवाबत्ती असली, काही आरती वगैरे असली तर आंघोळ करून मग ते सगळं करतात. तर का, शुची पाळतात, पवित्रता पाळतात. मग ही पवित्रता पाळण्यासाठी आपल्याला 4 दिवसाचं, आणि आपण 4 दिवसात अस्वच्छ असतो हे सगळ्या महिलांना माहिती आहे. आणि अस्वच्छता असल्यानंतर तिथं लागलेले आपले हात किंवा काय, ती अस्वच्छता नकोशी वाटते, आपल्या स्वतःलाही नकोशी वाटते, किळसवाणी वाटते. मग जर जी गोष्ट आपल्याला किळसवाणी वाटते तर ती दैवताला नाही वाटणार का, आणि दैवतासाठी म्हणून आपण ती स्वच्छता पाळायची असते. आणि हे झालं स्त्रियांनी स्वच्छता पाळायची, म्हणजे ती गव्हाची कणिक किंवा तो मैदा वगैरे जे आहे फुलोऱ्यासाठी ते ताजं पाहिजे. म्हणजे गहू दळून आणलेले चक्कीवरून, सगळी स्वच्छता पाळलेली. अगदी सोहळ्यात देखील काही लोक ही सगळं करतात, दळून आणतात, गाळतात वगैरे. आणि आता तर काय आयता मैदा पण मिळतो, स्वच्छ असलेला आयता स्वच्छ ताजा मैदा घ्यायचा आणि मग तो 1.25च्या पटीने घ्यायचा असतो. काही घरांमध्ये 1.25 पाव आणि 3 पाव म्हणजे अर्धा, 1.25, त्याच्यानंतर 1.25 किलो, 1 किलो आणि पावभर हे 1.25च्या पटीमध्ये तो मैदा भिजवायचा असतो. आणि सांजोऱ्यांचा करतात काही लोक साधा करतात. तर साधा करत असताना फक्त मैद्याच्या करायच्या, आणि सांजोऱ्या करत असताना रवा चांगला भाजून घ्यायचा आणि गुळाचा 1 तारी पाक करायचा. ते पाणी मोजलेलंच असतं रव्याच्या याच्यामध्ये, पटीमध्ये, आणि तो 1 तारी पाक त्या रव्यामध्ये, भाजलेल्या रव्यामध्ये टाकून 1 दिवस ते चांगलं मुरू द्यावं लागतं. ते सारण नंतर मग त्या छोट्या छोट्या पापड्या करून आणि त्या पापड्यांमध्ये ते सारण भरतात. त्याला त्या आमच्याकडे सांजोऱ्या म्हणतात. आता त्याच्याकडे ती पद्धत वेगळी आहे. काही ठिकाणी पुऱ्या म्हणतात, गुळाच्या पुऱ्या म्हणतात, काही ठिकाणी सांजोऱ्या म्हणतात. तर त्या सांजोऱ्या करतात. आणि काही ठिकाणी अगदी साध्या मैद्याच्या ज्या पुऱ्या असतात अशा गोल पद्धतीत साध्या पुऱ्या करतात. आणि त्या साध्या पुऱ्या करून तळून घ्यायच्या असतात. तळून त्या एका घमिल्यात ठेवतो आम्ही. घमिल्यात ठेवल्यानंतर सुई आणि दोऱ्यामध्ये आम्ही त्या वळतो. मग सांजोऱ्या असल्या तर त्या एका दोऱ्यामध्ये 2 टाकतो. आणि जर आपल्या साध्या पापड्या आहे मैद्याच्या तर त्या साध्या पापड्या त्याची पद्धत आहे 2, 3
5, 7 आणि 9 अशा त्या दोऱ्यात ओवायच्या असतात. तर त्या 2चे 9 जुडगे करायचे, 3चे 9 करायचे, 5चे 9 करायचे आणि 7चे 9 करायचे आणि 9चेही 9च करायचे. अशा ते करून आणि मग बघा मी तुम्हाला दाखवते इथे. तर ह्या अशा प्रकारे आम्ही त्या बांधतो. ते बांधायलाही त्याचा साचा असतो, चौकट असते ती चौकट दोरा लावून त्याचा एक गज असतो, तो वरच्या भागाला गज अटकवायचा आणि एकदम पक्का असलेला दोरा त्याला बांधून आणि ती चौकट आम्ही त्या गजामध्ये अटकवतो. आणि मग त्या गजात ते अटकवल्यानंतर तो फुलारा आपण ज्या वेळेला बांधतो देवीजवळ, तर तो फुलोरा बांधल्यानंतर ती चौकट इतकी छान फुलून दिसते, अगदी सुंदर वाटते. ती बघताना खूप छान वाटतं. मनाचं असं मन एकदम मन हे वाटतं की प्रसन्न वाटतं की देवीला नैवेद्य चढवला, छान वाटतं. त्या दिवशी देवीचा चेहरासुद्धा हसरा असतो. अशा प्रकारे आम्ही हा फुलोरा चढवतो आणि हवन पण करतो. आम्ही सप्तमीला फुलोरा चढवतो, अष्टमीला हवन करतो आणि नवमीला कन्या जीव घालतो. तसं हवन नवमीला केलं तरी चालतं, कन्या जीव घालून नवमीला हवन करतात. परंतु सगळाच भार एकत्र येतो. सप्तमीच्या दिवशी आम्ही फुलोऱ्यामध्ये पूर्ण दिवस काम करतो. मग नवमीच्या दिवशी दोन्ही कामं करायचे म्हटलं की त्याचा भार खूप येतो. 9 कन्या बोलवतो आम्ही, पुरण टाकतो आणि त्या दिवशी त्या 9 कन्यांना आम्ही जेव घालतो, त्यांना वस्तू देतो. म्हणून आम्ही काय करतो की अष्टमीला हवन करून घेतो आणि नवमीच्या दिवशी आम्ही 9 कन्या जीव घालतो. अशा प्रकारे आम्ही नवरात्राचा उत्सव बनवतो. आणि याच्यातही काही लोक नवमीला घट हलवतात. नवमीला घट हलवतात म्हणजे सकाळी नवमीला नैवेद्य दाखवला की काही लोक नैवेद्य दाखवल्यानंतर नवमीच्या दिवशी घट हलवतात. परंतु आम्ही नवमीला घट हलवत नाही. आम्ही नवमीला कन्या जेव घालतो, देवीला नैवेद्य दाखवतो, देवीची आरती करतो. काही लोक तर पुरण थापून त्याच्यात आरत्या पण लावतात. पण आमच्याकडे आमच्या सासूबाईंनी तो प्रघात घातलेला नाही आरत्यांचा. त्याच्यामुळे आम्ही फक्त पुरणाचं नैवेद्य देवीला दाखवतो आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी देवीची आरती करतो. आणि आरती करत असताना आरतीच्या अगोदर आम्ही शेणाचा म्हशा बाहेर अंगणामध्ये काढतो, त्याच्यामध्ये दिवा पण लावतो, पंती ठेवतो, त्याच्यात दिवा लावतो त्या म्हशामध्ये. आणि इकडे आरती झाली की घरातल्या मुख्य स्त्रीनी त्या शेणाच्या म्हशावर आपल्या उजव्या पायाचा अंगठा ठेवायचा असतो. म्हणजे याचाच अर्थ की देवी बाहेर आली आहे आणि तिने महिषासुराला मारला आहे, असा याचा अर्थ होतो. आणि ही परंपरा मी अगदी फार पूर्वीपासून माझ्याकडे, मला असं वाटतं की सासूबाईंनी माझ्याकडे देव दिले ते साल होतं 1996 साली माझ्याकडे देव दिले. पण त्या अगोदर मी आणि सासूबाई एकत्र मिळून आम्ही हे सगळं देवाचं करायचो, त्या सगळं करायच्या, अण्णा करायचे माझे सासरे. मी हे सगळं बघायची, मी त्यांना करू लागायची आणि त्या जसं जसं करतायत त्याच पद्धतीमध्ये मी करत आले. आता मलाही भरपूर वर्ष झाले, माझं म्हातारपण आलं आहे. परंतु आता सुना पण आहे, हाताखाली सुना आहे, पण अजून त्या मुलं छोटे छोटे आहेत. त्याही म्हणतात की आता आम्ही करू, परंतु त्यांचे मुलं छोटे असल्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. काही वर्षानंतर हे सगळं त्याच करतील आणि जसं मी करत आलेली आहे तसंच त्याही करतील, त्याच्यात शंका नाही. परंतु नवरात्राचे 9 दिवस आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही सकाळी घटाला पाणी टाकल्याशिवाय, माळ चढवल्याशिवाय, आणि माळी ह्या अशा असतात की पहिल्या माळीला आम्ही विड्याचे पानं 9 पानं टाकतो. दुसऱ्या माळीला आम्ही झेंडूचे 9 पानं 9 फुलं त्या माळीमध्ये टाकतो. ती माळ बनवतो आणि ती माळ अशा प्रकारे आम्ही माळ टाकतो. बघा, ही आजची माळ होती शनिवार, ही रुईचे फुलं. ही दुसरी माळ झेंडूचे फुलं. ही पहिली माळ होती विड्याचे पानं आणि ही जास्वंदाची
मंगळवारची माळ होती जास्वंदाची लाल फुलांची, ही शुक्रवारची माळ होती गुलाबाच्या फुलांची माळ चढवली होती मी. हे 9 फुलं लावले होते, आपल्याला दिसतच असेल ना. अशा ह्या झाल्या 3, 4, 5, 6 आणि 7, ह्या 7 माळी झाल्या. ह्या अशा घटावर आणि देवीच्या फोटोजवळ आम्ही ह्या माळा लावतो. सकाळी घटाला पाणी घालायचं, जे मोड आलेले त्यांना पाणी घालायचं, कळसावर पाणी टाकायचं, घटाला पाणी घालायचं, माळ चढवायची आणि नंतर चहा प्यायचा. असं माझी खूप वर्षापासून सेवा आहे. ज्या कोणी भक्तीमध्ये भगिनी असतील त्यांना ही माहिती आवडली असेल, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, मी हे माझं स्वाभिमानी स्वभाव आहे. मी आजपर्यंत कुणाला काही मागितलेलं नाही. उसनवारी करायलाही मला कधी आवडली नाही. जे आहे त्याच्यामध्ये आपण आपलं समाधान मानायचं असं. परंतु मी यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकते आहे ते याच्यासाठी की हे चॅनल मॉनिटायझर व्हावं. तर हे चॅनल मॉनिटायझर होऊन मी संस्था उघडली आहे, श्री गणसाई समर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था. तर त्या संस्थेसाठी मला याची मदत व्हावी, ह्या चॅनलची मदत व्हावी म्हणून मी हे चॅनल उघडलं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगते की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.